जगभरातील प्रेम करणारी माणसं व्हॅलेंटाईन डे ची आतुरतेने वाट पाहत असतात। भारताच्या इतिहासाकडे पाहताना खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगणारी काही कपल्स म्हणजे काही जोडपी आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्याचा अर्थ नेमका प्रेमाच्या माध्यमातून जगाला प्रेम वाटून कसा समजून दिला पाहिजे हे सांगितलं। 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे। जगभरातील प्रेम करणारी माणसं व्हॅलेंटाईन डे ची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी एकमेकावर प्रेम करणारी ही माणसं, प्रेमी युगुलं, जोडपी प्रेमाच्या आणाभाका घेतात, आयुष्यभर एकत्र राहण्याच्या, सुखदुःखात सोबत करण्याच्या, नव्याने आयुष्य घडवण्याच्या शपथा घेतात, तसे एकमेकांना आश्वासनं देतात। हा दिवस या नव्या पिढीला प्रेमाचा दिवस म्हणून आवडतो, परंतु हा सगळा इतिहास पाहत असताना हा व्हॅलेंटाईन डे एक दंतकथा, त्यातून व्हॅलेंटाईन डे या संताच्या बलिदानाचा दिवस म्हणून सुरू झाला हे आपल्याला आता लक्षात येतं। परंतु भारताच्या इतिहासाकडे पाहताना खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगणारी काही कपल्स म्हणजे काही जोडपी आहेत, ज्यांनी या नव्या भारताला खऱ्या अर्थानं प्रेमाचा, आयुष्यामध्ये प्रेम करून एकमेकांच्या सोबतीनं काय घडवलं पाहिजे, काय निर्माण केलं पाहिजे, समाजासाठी काय केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याचा अर्थ नेमका प्रेमाच्या माध्यमातून जगाला प्रेम वाटून कसा समजून दिला पाहिजे हे सांगितलं। त्यातलंच हे पहिलं जोडपं म्हणजे सावित्रीमाई आणि महात्मा फुले। सावित्रीमाई आणि महात्मा फुले या जोडप्यामध्ये सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे समाजसेवेचं, शिक्षणाचं, समाज उद्धाराचं कार्य हाती घेतलं, त्या समाज उद्धाराच्या कार्यामध्ये आपल्या सहकार्याला म्हणजेच महात्मा फुलेंना जोमानं खंबीर साथ दिली, तेच त्यांचं खरं प्रेम होतं। प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, तर आपल्या बरोबरच्या माणसाच्या आयुष्याला समर्पण देणं, त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणं, त्याला जे अपेक्षित आहे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये जी गरज आहे, जी भरून काढण्याची गोष्ट आहे, त्या ठिकाणी आपण उभं राहणं आणि खंबीरपणे ती गरज पूर्ण करणं। मला वाटतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यात जर सावित्रीमाई आली नसती, तर महात्मा फुले यांच्या आयुष्यामध्ये ज्योतिरावांचे महात्मा ज्योतिराव फुले झाले नसते। म्हणूनच ती सावित्रीमाई तेवढ्या खंबीरपणे उभी राहिली। त्या सावित्रीमाईलाही प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे प्रेम म्हणजे केवळ एकानेच निभावायचं असं आयुष्य नाहीये, ती अशी गोष्ट नाहीये की एकानेच फक्त एकाच हाताने टाळी वाजावी। प्रेम म्हणजे दोन्हीकडूनही तितकाच प्रेमाचा वर्षाव व्हावा, समजून घेतलं जावं, उमजून घेतलं जावं आणि साथ द्यावी। तशीच साथ महात्मा फुलेंनीही सावित्रीमाईंना दिली। सावित्रीमाईंसाठी शिक्षणाची दारं खुली केली, सावित्रीमाईंना याच मातीची पाटी करून, काडीची पेन्सिल करून तिथं शिकवलं आणि त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून दिला। आपल्या आयुष्यामध्ये हे प्रेम महात्मा फुलेंनी हे प्रेम खऱ्या अर्थानं सावित्रीमाईला दिलं आणि सावित्रीमाईने हेच शिक्षणाचं प्रेम या भारतातल्या मुलींसाठी दिलं, मुलींना वाहिलं आणि या देशामध्ये नवा शिक्षणाचा अर्थ प्राप्त झाला। मला वाटतं तो महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांच्यातला प्रेमाचा अर्थ होता। तो प्रेमाचा अर्थ पुढे जाऊन शिक्षण, समाजसेवा, समाजोद्धार आणि इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी हे जोडपं लढत राहिलं। या जोडप्यानं आपल्या प्रेमाच्या माध्यमातून या समाजाला माणुसकीचा, मानवतेचा नवा अर्थ प्राप्त करून दिला। प्रेम जेव्हा अशा प्रकारे फुलेल, प्रेम जेव्हा अशा प्रकारे वाढेल, प्रेम जेव्हा अशा प्रकारे एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेम टिकेल। नाहीतर आजच्या पिढीमध्ये या व्हॅलेंटाईन डेला शपथ घेतली प्रेमानं सोबत राहण्याची आणि पुढच्या व्हॅलेंटाईन डेला मात्र ब्रेकअप झाला आणि दुसऱ्या प्रेमिकाच्या शोधात तरुण पिढी फिरताना दिसते। ही खरं तर सगळी अवस्था पाहिल्यानंतर आम्हाला प्रेमाचा नेमका अर्थ समजलाय का, तो प्रेमाचा अर्थ आम्ही समजून घेतलाय का, हा प्रश्न या दिनी निर्माण होतो। मला वाटतं या व्हॅलेंटाईन डेला ही प्रेमी युगलं, ही प्रेमी जोडपी आपल्या समोर असली तर आपल्या समोर खरा प्रेमाचा आदर्श अर्थ निर्माण होईल, तो आपल्याला दिसेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, एवढंच नाही तर प्रेम म्हणजे प्रेम असतं जसं रमाभिमाचं होतं, जसं सावित्रीमाई ज्योतिरावांचं होतं, तसंच प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि ते प्रेम आपल्याला आपल्या आयुष्यातही जपायचं असतं हे सांगता येईल। बांधवांनो, या प्रेमाला अर्थ प्राप्त करून देऊया। प्रेम म्हणजे काय खरं, तर प्रेम म्हणजे आपल्या प्रेमातून नवं विश्व उभा करता येणं, आपल्या प्रेमातून इतरांचंही भलं करता येणं, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या प्रेमाला अर्थ प्राप्त होतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। सर्वांना या प्रेम दिनाच्या
मनपूर्वक प्रेममय मंगलमय सदिच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान.